नमस्कार. आजची डिश आपली विशेष असणार आहे. कारण होतं मुलांचे मित्र सगळे घरी आले होते आणि त्यांना पार्टी करायची होती. छोट्या मोठ्या पार्टीसाठी आपण आपल्या लहानपणी आपली आई शिरा किंवा उपीट, कांदेपोहे असं बनवायची. पण आत्ताच्या मुलांना आणि आत्ताच्या जनरेशनला असं काही आवडत नाही जास्त करून. तर त्यांची फरमाईश होती की चाऊमिन बनव, म्हणजे नूडल्स. तर व्हेज नूडल्स करायचे ठरले. त्यानुसार मी माझ्या घरी जे नूडल्सचे पॅकेट्स होते ते शिजायला टाकले आणि त्याच्यासाठी आपण तिथे थोडंसं मीठ आणि तेल टाकून त्याला शिजवून घेतलं. आणि ओव्हर कुक करायचं नाही. आपण शिजताना त्याच्यामध्ये तेल टाकल्यामुळे आपले नूडल्स असतात ते स्टिकी होत नाहीत. आणि लगेचच आपण काय केलं, पाण्याखाली त्यांना थंड पाण्याखाली आपण धरलं आणि त्याच्यातील सगळं पाणी निघून जाईल असं पद्धतीने आपण ते गाळून घेतले. आपल्याकडे छोट्या मोठ्या चाळण असतातच, त्याच्यामध्ये डिवाइड करून मी सगळं हे त्यातलं पाणी वेगळं करून त्या सुक्या अशा मी करून घेतल्या, एका साईडला ठेवल्या. आणि फ्रीजमध्ये होत्या नव्हत्या तेवढ्या सगळ्या भाज्या चेक केल्या काय काय आहेत. त्याच्यामध्ये मला कोबी, शिमला मिर्च, तसंच गाजर अशा विविध प्रकारच्या भाज्या मिळाल्या. पटकन कट करून घेतल्या आणि त्यानंतर सगळे मसाले काय होते म्हणजे आलं लसूण पेस्ट करून घेतली. ताजी आलं लसूण पेस्ट खूप छान त्याला टेस्ट येते. आणि त्यानंतर काही आपल्याकडे सॉस होते, टोमॅटो सॉस, चिली सॉस, सोया सॉस, नूडल्स मसाला, हे सगळं बाहेर काढून ठेवलं. त्यामुळे काय होतं, आपण जेव्हा पदार्थ बनवतो तेव्हा पटकन तयार होतो. तर एका मोठ्या पातेल्यामध्ये मी तेल घेतलं आणि त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट आधी फ्राय करून घेतली. आता ह्याचं प्रमाण सांगायचं म्हणजे हे मी केलं होतं अचानक आणि मोठ्या प्रमाणात करायचं होतं. त्यामुळे जसा आपला अंदाज मिळेल त्याप्रमाणे मी हे करत गेले होते. तुम्ही बघू शकता इथे सगळ्या भाज्या मी ज्या कट केलेल्या होत्या त्या सगळ्या एक एक करून आलं लसूण पेस्ट जेव्हा आपण थोडीशी परतून घेतली तेलामध्ये, त्यानंतर मी ह्या टाकलेल्या आहेत. आणि आपल्याला भाज्या अजिबात जास्त प्रमाणात कुक करायच्या नाही आहेत, त्याचा क्रंचीनेस तसाच ठेवायचा आहे. त्यानंतर आपल्याकडे होते नव्हते तेवढे सगळे सॉसेस मी याच्यामध्ये टाकून घेतले, अंदाजेच टाकलेले आहेत. या व्हेज नूडल्स होत्या त्यामुळे पूर्ण व्हेज मी टाकलेलं आहे याच्यामध्ये. तुम्हाला जर चिकनचे थोडेसे पीसेस तुमच्याकडे असतील तर ते कट करून तुम्हाला तेलामध्ये फ्राय करून घेतले तरी चालतात, खूप छान लागतात ते सुद्धा. किंवा आपलं जे अंडं असतं, अंडं थोडंसं आपण आपली जी अंड्याची पोळी बनवतो, ऑमलेट बनवतो, ते ऑमलेट बारीक बारीक तुकड्यांमध्ये कट करून तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता, ते सुद्धा फार छान लागतं. आता सगळ्या भाज्या त्याप्रमाणेच आपण जे सॉस टाकलेले होते ते एकजीव झाल्यानंतर आपण ज्या नूडल्स बाहेर बाजूला ठेवलेल्या होत्या त्या आपण थोड्या थोड्या करून त्याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत. आणि यासाठी मोठं पातेलं वापरायचं आहे, कारण ह्या नूडल्स अगदी जागेवरनं हलत नाहीत आणि एका चमच्याने किंवा उलटण्याने हे करता येत नाही. तुम्हाला 2 उलटणेच लागणार. कारण तुम्ही बघू शकता इथे एक गोळा तयार होतो आपण जे नूडल्स टाकतो त्यानंतर. तर अशा पद्धतीने मी काय केलं, 2 चमचे घेतले आणि त्यानुसार मग मी ते अशा मोकळ्या मोकळ्या करत त्यांना एकजीव करून घेतलेला आहे. कुठलाही पदार्थ बनवत असताना आपण त्याची थोडीशी तयारी करून ठेवली तर पदार्थ लगेचच बनतो. आणि तुम्ही अक्षरशः मी सांगते अर्धा तासामध्ये माझे हे नूडल्स बनून तयार झाले. आणि त्यानंतर पूर्ण एकजीव केल्यानंतर त्यावरती कांदा पात असते, त्याचे जे पातीचे जो कांदा असतो त्याचं मी तिथे थोडंसं वरनं गार्निश करून घेतलं. आणि अशा पद्धतीने ह्या सर्व केल्या, सगळ्या डिशेस भरल्या आणि मुलांना खाऊ दिल्या. सगळ्या मुलांना खूप आवडले. आणि हे पटकन केलेली डिश होती, म्हणजे अगदी पूर्वतयारी माझी काहीही नसताना मी तयार केलेले होते. अगदी घरात ज्या वस्तू असतात त्याप्रमाणे आपण ह्या छोट्या मोठ्या मुलांसाठी ह्या डिशेस बनवू शकतो. तर ही तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपल्या चॅनलवरती असे नवीन नवीन व्हिडिओ येतच असतात. तर सगळ्यांचे धन्यवाद.